नमस्कार. आज आपण जाऊयात इंडियन ग्रॉसरी करायला. मला विचारलेल्या प्रश्नातून सगळ्यात कॉमन प्रश्न हाच आहे की अमेरिकेत आपलं भारतीय किराण्याचं सगळं सामान मिळतं का? आज आपण प्रत्यक्षच बघूया. प्रचंड थंडी आहे, चला आज जाऊयात. असं एक छोटंसं कॉम्प्लेक्स आहे जिथे श्रीजी ग्रॉसर्स हे इंडियन ग्रॉसरी शॉप लोकेटेड आहे. नो मास्क, नो एंट्री. पाणीपुरी आपल्याला सगळ्यांना आवडते ती. मटरी, चिवडा असं सगळंच हे घरगुती केलेलं पदार्थ असतात, हे इथे ठेवतात. राजगिऱ्याचे लाडू, इथे वरती बघाल सगळे देवांच्या मूर्त्या ठेवलेल्या आहेत आणि पूजेचं सगळं साहित्य ठेवलेलं आहे. या साईडला सगळे मसाले आहेत. देवांचं सगळं साहित्य आणि सगळी मसाले भारतामध्ये असलेल्या किमतीपेक्षा इथे थोडं महागच असतं. त्यामुळे मी मोस्टली मसाले आणि पूजेचं सगळं साहित्य, वाती, फुलवाती हे सगळं मी इंडियाला जाते तेव्हा तिकडनं घेऊन येते. ह्या साईडला जिरं, मोहरी, सोप, धने, नंतर हळद, तिखट, सगळं, तीळ, मेथीचे दाणे, मिरची असं सगळं या साईडला आहे. नंतर या साईडला आहेत सगळ्या प्रकारचे तांदूळ. बासमती राईस, चिन्नोर राईस, सोना मसुरी राईस, वेगवेगळ्या प्रकारचा तांदूळ इथे मिळतो. शेंगदाणे, सगळ्या डाळी, सगळी कडधान्य, छोले आणि साबुदाणा दिसतोय का, भगर, राजगिऱ्याचं पीठ, शिंगाड्याचं पीठ सगळं मिळतं. मिठं आहेत वेगळी वेगळी. पतंजलीचा नमक म्हणजे पतंजलीचे सगळी प्रॉडक्ट्स इकडे मिळतात. भाकरीचं पीठ, बाजरीचं पीठ, या साईडला सगळे आटा आहे म्हणजे आपली रेडीमेड कणिक आहे. इथे असेच पॅकेट्स घ्यायला लागतात. नंतर इथे सगळी तुपं आहेत, वेगळी वेगळी तुपं इथे दिसतात. तूप भारताच्या किमतीपेक्षा इथे जरा महाग वाटतं. म्हणजे बघा, ही 236 ml ची बॉटल इथे ऑलमोस्ट $6, $5.99 म्हणजे $6 आहे, म्हणजे की जवळजवळ $430. तूप आमच्याकडे भरपूर लागतं. लहान मुलगा आहे त्यामुळे मी घरीच करते. इथे सगळे गिट्सचे रेडीमेड पॅकेट्स, नंतर मॅगी, नंतर फेणी, चिवडा, चटपटीत असं सगळं इथे आहे. हल्दीरामचे सगळे प्रोडक्ट्स इकडे मिळतात. शेव, चिवडा, सगळं. अमेरिकेमध्ये पटेल ब्रदर्स नावाची एक इंडियन ग्रॉसरी शॉप्सची एक चेन आहे जी ऑलमोस्ट सगळ्याच सिटीजमध्ये आपल्याला दिसेल.
ते शॉप्स कम्पॅरेटिव्हली जरा जास्ती मोठं असतं आणि तिथे जास्ती व्हरायटी असते आणि रिजनेबल रेट्स असतात. हे जरा लहान आहे पण गरजेचं सगळंच इथे मिळून जातं. सगळे बिस्किट्स, नंतर आपले इंडियन रस्क, असं सगळं इथे आपल्याला दिसतंय. डोसेचं रेडीमेड बॅटर मिळतं, पनीर मिळतं, अमूलचे सगळे प्रोडक्ट्स मिळतात. अमूल, द टेस्ट ऑफ इंडिया. अमूल बटर मला खरंच खूप आवडतं. म्हणजे इथे वेगवेगळी बटर, खूप चांगली आणि वेगवेगळी बटर मिळतात, सॉल्टेड आणि अनसॉल्टेड अशी. पण मला अमूल बटरच आवडतं. दही इथे असं याच्यामध्ये मिळतं, डब्यामध्ये मिळतं. तर हे याच्यामध्ये पण 2 प्रकारचे असतात, लो फॅट योगर्ट आणि होल मिल्क योगर्ट. तर हे जरा हेल्दी ऑप्शन असा आहे दह्याचा. आणि ह्या सगळ्या प्रोडक्ट्सला एक्सपायरी डेट असते. म्हणजे आता दह्याचा पण हा डबा घेतला तर याला एक पर्टिक्युलर एक्सपायरी डेट असते. तुम्हाला त्या डेटच्या आतमध्ये तो सगळा डबा संपवावा लागेल, अदरवाईज तुम्ही यूज नाही करू शकणार. इथे ह्या अशा अर्ध भाजलेल्या पोळ्या आहेत. इथे असे ऑप्शन्स मिळतात. म्हणजे जे लोक फार बिझी आहेत, जॉब करतात किंवा स्टुडंट्स असतात, या अशा अर्ध भाजलेल्या पोळ्या तव्यावरती एखाद मिनिट शेकून आपण लगेच खाऊ शकतो. आपली भारतातली वेगवेगळी तेलं आहेत, ती मिळतात इथे. सनफ्लॉवर, शेंगदाण्याचं तेल, काय तिळाचं तेल, सगळी लोणची मिळतात. गिट्सचे सगळे पॅकेट्स मिळतात. बॉर्नविटा, च्यवनप्राश आणि किसान जॅम, पापड. नंतर कॉफी आणि रेड लेबल चहा, त्याशिवाय नाही राहू शकत ना. कारण अमेरिकेत इथे आपल्यासारखा चहा नाही घेत लोक. जनरली इथे ब्लॅक टी, ग्रीन टी किंवा वेगवेगळ्या प्रकारचे हर्बल टी असं सगळं घेतात, ज्यात दूध नसतं. त्यामुळे आपला चहा तो आपला चहा आणि तो इथे मिळतो. सॅनिटायझर्स ठेवली आहे त्यांनी ठिकठिकाणी. सगळे प्रिकॉशन्स व्यवस्थित पाळले आहेत यांनी. कुरकुरे लेज आहेत. नंतर या सगळ्या रेफ्रिजरेटेड रॅक्स आहेत. यामध्ये सगळे फ्रोझन फूड मिळतात. म्हणजे आपल्या फ्रोझन इंडियन भाज्या, करीज, छोले, असं सगळं आहे इथे. फ्रोझन इडली, वडे, ढोकळे, असं वेगवेगळे खूप काय काय सगळंच मिळतं, जे की आपल्याला मायक्रोवेव्हमध्ये गरम करून लगेच खाता येतात. आईस्क्रीम्स आहेत. हे सगळे इंडियन फ्लेवर्स आहेत.
वाडीलालचे प्रॉडक्ट्स इथे फार मिळतात. वाडीलालचे आईस्क्रीम्स, वाडीलालचं श्रीखंड, असं सगळं वेगवेगळ्या फ्लेवर्समध्ये अवेलेबल आहे. इथे इंडियन आपले भांडे पण मिळतात. जर अगदीच तुमच्याकडे नसेल, तुम्ही आणले नसाल आणि काही गरज असेल तर इथनं घेऊ शकता. इथे सगळ्या चॉप्ड व्हेजिटेबल्स आहेत. हे पण फ्रोझनच असतात. सगळे व्हेजिटेबल्स इथे असे रेडी चॉप्ड करून तुम्हाला मिळतात. वर तुम्हाला चौरंग दिसतात आहे. इथे चौरंग वगैरे, मंदिर, पूजेचं मंदिर, हे पण सगळं इथे मिळतं. अशा फ्रोझन चपातीज मिळतात, फ्रोझन पोळ्या. या पण तव्यावरती किंवा मायक्रोवेव्हमध्ये ठेवून गरम करून लगेच तुम्हाला खाता येतात. हे छोटे छोटे भांडे, डबे आहेत, इडली पात्र. आता सुरू होते आपली भारतातली भाजी मंडळी. म्हणजे आपण भारतामध्ये ज्या ज्या भाज्या खातो त्या इथे मिळतात. पुदिन्याची पानं, अशी पुदिन्याची आणि कढीपत्त्याची पानं इथे अशा छोट्या छोट्या पॅकेट्समध्ये ठेवलेली असतात. इथनं वरून अशी पिशवी फाडायची आणि आपल्याला हव्या त्या भाज्या घ्यायच्या आणि समोर बिलिंग काउंटरवर ते चेकआउट करायचं. दुधी भोपळा, कोथिंबीर, फ्रेश वाटतोय कोथिंबीर. नंतर आलं, लसूण यांच्या किमती पण इथे दिसतील तुम्हाला. पपई, केळी, कच्ची केळी, रताळं. इथे रताळे खूप वेगवेगळ्या रंगाची मिळतात, म्हणजे लाल, पिवळी, पांढरी अशी. आणि कांदे पण खूप मोठे मोठे आकाराचे कांदे असतात. बटाटे पण लाल, पांढरा, पिवळा अशा 3 रंगामध्ये मिळतात. ही बघा कढीपत्त्याची पानं. आणि भाज्या लावतात आहे आत्ता सगळं, म्हणून ते सध्या फ्रेश आहे. भेंडी, तुम्हाला माहिती आहे भेंडीला इथे लेडी फिंगर नाही म्हणत, भेंडीला ओकरा म्हणतात. भरताची वांगी, मेथी. आणि वांग्याला इथे ब्रिंजल नाही म्हणत, एग प्लांट म्हणतात. नंतर इथे परत आपलं सगळं पूजेचं साहित्य आहे. वाती, फुलवाती, सुपारी, म्हणजे जे जे आपल्याला पूजेसाठी लागतं ते सगळं इथे असं छोट्या छोट्या पॅकेट्समध्ये. कुंकू, धान्य, असं सगळं आहे. आपली भारतातली पावडर आणि कॉस्मेटिक्सचं सगळं हे डेटॉल पण आहे, मूव वगैरे. नंतर सगळी साबणं आपली, अगरबत्ती. चला आपण यांच्याकडनं थोडी माहिती घेऊयात. Hello, uncle. Uncle, your name? Devendra Patel.
तर हे शॉप यांचं आहे आणि ते आता आपल्याला याच्याबद्दल थोडी इन्फॉर्मेशन सांगतील. तो अंकल ये शॉप कब मतलब कितना पुराना है? 28 ईयर्स, 1992 में शुरू किया था. ओके. ये लोकेशन पे 2000 में शुरू किया था. ये अच्छा, मतलब इसके दूसरी जगह पहले थे. और भी लोकेशंस है? और एक लोकेशन अभी बीवर क्रिक में है. वी स्टार्टेड दैट इन 2014. ओके, वाह. और ये जो इंडियन ग्रोसरी का सब ये सामान, ये क्या ये इंडिया से इम्पोर्ट होता है या? थोड़ा बहुत इंडिया से भी लाते हैं. कई चीजें कैलिफोर्निया से आती है, टोरंटो अच्छा. से आती है, न्यूयॉर्क न्यू जर्सी से आती है. ओके ओके. एंड कोविड प्रिकॉशंस तो अब आप सब ले ही रहे, एवरीथिंग पूरा, इज वेरी yeah. सॅनिटाइज्ड एंड या ओके. अंकल, थँक्यू व्हेरी मच फॉर शेअरिंग सम इन्फॉर्मेशन. तर मंडळी, तुम्हाला कसं वाटलं मला नक्की कळवा. परत भेटूयात एका नवीन व्हिडिओसोबत. आता निघते, तोपर्यंत मस्त रहा आणि स्वस्त रहा. बाय बाय.